लागतंय आणि या साय सुद्धा नाहीये दुधात. अहो हे पहा, आमचं तर संपलं सुद्धा. आपल्या सगळ्यांना जिजांमुळे फायदा झालाय. काय म्हटले हो? हो तर आज सगळ्यांचे चेहरे उजळलेलेच असायला पाहिजेत. मधल्या जर असंच रोज दूध गोड असेल ना, तर आमचा तरी चेहरा रोजच उजळलेला दिसेल. आणि जर दुधात साय नसेल तर आमचा सुद्धा. अरे वा वा, आम्ही नाही हो एवढे सगळे लाड पुरवणार तुमचे. ते आपापल्या बायकांकडनं पुरवून घ्यायचे काय. चला आता. चला तालीमखान्यात जाऊया. दादासाहेब, आपण जिजा यायच्या आधीच जाऊया ना. हो दादासाहेब, म्हणजे जर त्यांनी आपल्याला जाताना पाहिलं तर त्यांना सुद्धा यावंसं वाटेल. आम्हाला तरी वाटतं ते येणारच. हो पण मधल्याहून आवडणार नाही का? कोठी घरात काम केलं म्हणजे इथेच काम केलं ना. मधल्यावर नक्की पाठवतील. आम्ही आज नक्कीच अडवणार नाही. काय हो, पाठवाल ना? म्हणजे आम्ही काय चुकीचं बोललो नाही ना. नाही, आधी त्यांना येऊ तर द्या, मग बघूया काय करतात. चला चला. दादासाहेब, नक्की पकड एकदम मजबूत. तलवार अशी अंगा जवळून फिरवायची. हो. एकदम जवळून. हा, नाही आले हो. पण अंगाला नाही लागू द्यायची. फिरवा अंग असं, हात खाली ठेवा. या बघा, संग संग करू. ये असं, नजर एकदम पुढं करा. दादासाहेब, नाही आज तालमीत लक्ष दिसे ना तुमचं. नाही, हातात तलवार असताना ध्यान इकडे तिकडे देणं म्हणजे आपला जीव आपणच धोक्यात घालण्यासारखं आहे. आलं ना, वाटलंच होतं आम्हाला. नाही म्हणजे आमचं ध्यान होतं, पण जिजा आल्या म्हणून. आल्या का? याच आहेत का त्या? नाही, आम्हाला वाटलं जिजाच आल्यात. हे जिजा. दादासाहेब, आता इकडे ध्यान ठेवा. तालीम आहे म्हणून चालते. हा, धरा तलवारीची पकड मजबूत. हा, यो वार असा करायचा. हा, ओ धाकलं राज, अहो तुमच्या वरांण्यापायी तुमच्या दादासाहेबांचं लक्ष तालमीत लागणार झाले. चला आता निघा बरं, नाही ते दंड होईल. कोंबडं करून वार करायला लागतील. चला, निघा. दादासाहेब, आता इथं कुणी येत नाही का कुणी जात नाही, तेव्हा समद लक्ष तालमीवर द्या. पण काका, जिजा यायला हव्या होत्या. ते नेहमीच येतात, त्यांना राहवतच नाही. दादासाहेब, उद्या रानात जिजाक काय येणार आहेत का? आणि तुम्ही शत्रूला काय सांगणार? आमच्या जिजाक का आल्या नाहीत, आम्ही तलवार कशी चालवायची हे सांगणार आहेत होय? नाही, नाही सांगणार. चला आता ध्यान फक्त तालमीवर. चला या. आ, आ, आ. आ, आ. काका, जिजा नक्कीच थोरल्याहूनच्या पूजेची तयारी करायला गेले असणार. हा, गोदा, अशी गोमटी तयारी केली आहे म्हणजे नक्कीच जिजांनी केली असणार. भाईजी,
समजा अगदी मन लावून चाललं होतं बघा. त्या आहेतच तशा, जे करतील ते अगदी मन लावून करतील बघ. आज आमच्या देवाला सुद्धा, आमच्या बाळकृष्णाला सुद्धा आनंद झाला असणार. त्याच्या पसंतीची तुळस तर बघा. भाईजी कुठं आहेत, कुठं त्या मधल्या बाईंच्या बरोबर मुतपाकखान्यात आहेत. हो का? छान. आओ, अशा काय बघताय? काय झालं? तुम्हाला कुठेच जायचं नाहीये? कसलीच आठवण येत नाही? आओ, तुम्ही सांगितलं होतं ना, अर्जुनाला फक्त पोपटाचाच डोळा दिसतो. तसंच जोवर आम्हाला चांगला खरडा करायला येत नाही ना, तोवर आम्हाला काहीच दिसणार नाही. आता तरी सांगा, तुमच्या डोळ्यात पाणी का? काल दुःखात होत, आज आनंदात आहे. खरंच हो जिजा, गोदाला सांगून तुमची दृष्ट काढायला सांगणार आहोत आम्ही. आओ, एवढं आवडण्यासारखं आणि आनंद होण्यासारखं काय आहे? आऊ झाल्याशिवाय कळायचं नाही तुम्हाला. बरं, मला सांगा, तुम्हाला खरडा शिकायचा आहे ना? बरं, मग चांगला खरडा म्हणजे काय? झणझणीत चांगला की चवीला चांगला? कसा? चांगला म्हणजे असा की तो खाल्ल्यावर आबासाहेबांना काहीच आठवता कामा नये, त्यांचं मन जिंकलं पाहिजे असा चांगला. शिकवाल ना? हो, नक्की शिकवणार. पण जिजा, काल सुद्धा आबासाहेबांना तुम्ही केलेला खरडा खूप आवडला होता. हो, पण तो लेकीनं केला होता म्हणून आवडलेला, तसा नको. आता आम्ही केला हे माहित नसताना सुद्धा त्यांना आवडायला हवा. आऊ, तुम्ही सांगा ना, आमचं काल काय काय चुकलं होतं? तुमचं सुद्धा असं तिखट होतो कधी? हो, खूप वेळा. हे बघा जिजा, थोडा चिंचेचं कोळ टाकलं ना त्यात की तिखटपणा कमी होतो. किंवा काय करायचं, लिंबाचा रस किंवा शेंगदाणे टाकले तरी तिखटपणा कमी होतो. अय्या, तुम्हाला किती माहिती आहे? ह्याचं कसलं कौतुक? चुलीजवळ बसेल तिची अन्नपूर्णा हसेल असं म्हणतात काय? आणि आऊ, चव बदलण्यासाठी काय करू? तुम्ही फक्त ते सांगा आणि जा, बाकी सगळं आम्ही करतो. हो. बरं, काय करा, थोडे शेंगदाणे घ्या. आणि हो, शेंगदाणे जर भाजून टाकले तर खरडा आमच्यासारखा होईल, पण जर शेंगदाणे कच्चेच टाकले तर मात्र आमच्या सासूबाईंसारखा होईल. हो. आता तुम्ही ठरवा कसा करायचा तो. जाऊ मग आम्ही? चालेल. नीट कराल ना? आपल्याला वाटलेलं जिजा आपल्या सोबत येतील, पण त्या तर तिथे कामात अडकल्यात. हो हो, ह्या जेव्हा इकडे बघतील ना, तेव्हा आपण त्यांना फोन करू. हा. जिजा, जिजा, जिजा इकडे बघा. जिजा, जिजा, इथे जवळ तालीमखाना असायला हवा होता. पण का? अगं, तलवारींच्या आवाजाने जिजा आपोआप आले असते ना. जाऊ, पण जवळ तालीमखाना नसला म्हणून काय झालं? आपण इथे तलवारी आणूयात ना. चला चला चला.
जिजा जिजा बहादूर काय हो बहादूर काय आडवी धरा जिजा हे काय आम्ही दोघच आणि बाकी सगळे लहान मंडळींची न्याहारी झाली. वा वा. चला दत्ताजीराव सुरू करा. काय म्हणतोय मला रे, लांबवर रपेट सुरू झाली का नाही? आबासाहेब नाही म्हणजे गूढपणा कमी झालाय, आता होईल चालू. तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. काय झालं असं का बघताय? आमच्या आऊसारखा खरडा तुम्ही आज बनवलायत. आज इतक्या वर्षांनी पुन्हा असा खरडा खातोय आम्ही. आज पुन्हा तुम्ही आम्हाला आऊंची आठवण करून दिलीत. खरडा होय आम्ही नाही केला, तुमच्या लाडक्या लेकीनं केलाय. काय सांगताय, जिजांनी केला? आमच्या जिजांनी खरडा केला, अगदी आमच्या आऊ सारखा. खाऊन बघा, खाऊन बघा, बघा काय फक्कर जमलाय ते. थांबा, आम्ही सगळ्यांना वाटून येतो. आमच्या आऊंसारखा खरडा. वा जगदेवा, 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 जगदेवा कुठं आहेस तू? जगदेवाला बोलवा आणि सांगा त्यांना आपल्या आऊ सारखा खरडा अगदी तशीच्या तशीच चव आपल्या जिजाच्या हाताला आली आहे. अरे तोंडाकडे काय बघत बसलाय? हात हात पुढं कर, बघा बघा, खाऊन तर बघा खरडा. बघा आमच्या जिजाने खरडा केलाय, आमच्या आऊच्या हातासारखीच चव. जगदेवा, अरे जगदेवा कुठं आहेस तू? बघा किती हरकून गेलेत ते. हो ना, अहो पण जिजा आहेत कुठे? लेकीच्या करण्याचं बापाला किती कौतुक असतं. आम्ही करतो तेव्हा कोणी एक शब्द कौतुकाचा बोलत नाही. अहो तसंच असतं ते. तुम्ही तर सुगरण आहातच की. देखल्या देवा दंडवत म्हणतात तसं. खरं कौतुक मधल्या महाली, आमच्या समोर नुसतं म्हणायला. ते सगळं सोडा, आधी खरडा खाऊन बघा. तोंडात टाकल्या टाकल्या आम्हाला आमच्या मातोश्रींची आठवण आली. आणि आज इतक्या वर्षांनी अगदी तसाच खरडा आमच्या लेकीने केलाय. आम्ही खूप खुश आहोत. तुम्हाला नाही झाला आनंद? चाखून बघितला आम्ही, आवडला आम्हालाही. पण तुमच्या एवढा आनंद कोणालाही झालेला नसेल बरं का? त्याला बापाचं हृदय असावं लागतं. खरंय खरंय. बघा तरी केवढा चेहरा फुललाय आनंदानं. आमच्याकडे सुद्धा अशी एक खबर आहे की जे ऐकल्यावर तुमचा सुद्धा चेहरा असाच आनंदाने फुलणार आहे. अहो मग सांगा ना, वाट कसली बघताय? असं कसं, असं कसं? त्याच्या आधी नमनाला घडाभर तेल नको का? बातमी तुमच्या माहेरची आहे. अहो मग सांगा ना. बघा, नाहीतर आम्ही खरं खरं रुसू. बर, तुमच्या लाडक्या भाचीबाई आणि जावई बाप्पू दोघही येत आहेत. कोण? उमाबाई? होय, आणि मारुजराजे भोसले पण येत आहेत. दोघं जोडीने येत आहेत.
खरंच खूप चांगली खबर दिलीत बघा तुम्ही. होय. धनी काय ग गोदे? ठाकले मालक आलेत आणि धनी तुम्हाला ओसरीवर बोलावलं आहे. कवादरनं आम्ही जगदेवाची विचारपूस करतोय. कधी आला आणि उसरीव काय काम काढले? हो आता हे सगळं तिला ठाऊक असतं का? काय ग गोदा, काय झालं? तू अशी गप काय आहेस? बर ते जाऊ दे. तू आपल्या जिजानं केलेला खरडा खाल्लायस का? बघ खाऊन काय मस्त झालाय. हे घे. मी येते जी. बर चला आपण जगदेवानं जिजानं केलेला खरडा चालूया. हा? काही काय, आम्ही कशाला हवंय खरडा वाटायला जोडीनं? तुमच्या माहेरून जोडी येते म्हणून. अहो त्यांना कुठं माहितीये मालोजराज येणार आहेत म्हणून. चला सांगूयात. जगदेवा, जगदेवा. अरे काय कुठं होतास तू? हा? हात का नाही आलास? बरे बघ आपल्या जिजानं काय मस्त मिरचीचा खरडा बनवलाय. एकदम फक्कड जमलाय. तोंडात टाकल्या टाकल्या मला तर आपल्या आऊंचीच आठवण आली. अगदी तशीच चव झाली. बघ. ठीक. काय झालं? जगदेवा, जगदेवा. दादासाहेब निसार. निसार? निसारचं काय? जगदेवा बोल की. दादासाहेब आपला निसार आपल्याला सोडून गेला, कायमचा गेला. काय? निसार? परमेश्वरा, सैन्यासाठी दवा घेऊन चालला होता, त्याला एकटा गाठून मारला. आमच्या ऐवजी आज तुम्ही का जात नाही? आज जरा बाहेर जायला नकच वाटतंय. अहो मग तुम्ही आराम करायची. मी आजी ताई की अजून गोमाजी कशाला? मी जातो. जातो मी. अरे येतो म्हणावं. जाऊन येतो. निसारच्या घरी कळवलंय का? गोमाजीला सांगितलंय, सगळी व्यवस्था करूनच निसारच्या घरी निरोप द्या म्हणून. सगळी व्यवस्था म्हणजे? दफनाची. व्यवस्था होईलच, पण नुसता निरोप देऊन कसं भागेल? घरचा करता पुरुष गेलाय, त्याच्या मागे घरातील स्त्री मंडळी आहेत, त्यांना सावरायला हवं. आधाराची खरी गरज त्यांना आहे. निरोप द्यायला आम्ही सुद्धा येतो. आबासाहेब, आबासाहेब, आम्ही केलेला खरडा तुम्ही खाल्लात? कसा झाला होता? हो, खाल्ला आम्ही खरडा. तुम्हाला आवडला नाही का? नाही, चांगला झाला होता खरडा. नाही, तुम्ही लटकं बोलताय. आवडला असता तर आमचं तोंड भरून कौतुक केलं असतं. जिजा, तसं काही नाहीये. दादासाहेब आम्हाला म्हणाले सुद्धा, तुम्ही आमच्या आऊंसारखा खरडा केलात म्हणून. हो ना? मग हे आम्हाला का नाही सांगितलं? आम्ही ना त्या जिजा पुरे,
आम्ही आता निसार चाचांकडे जातोय, आल्यावर बोलू. राणी साहेब आले. राणी सरकार, आपण नसीमा, आम्ही ते निसार वो भी आए हैं? मुन्नी देख, तेरे अब्बू आ गए. या अल्लाह, हुजूर, आपण दोघं, मेरी तो किस्मत खुल गई. तुमची पायधूळ आमच्या दाराला लागली. अल्लाह का लाख लाख शुक्र. नसीमा, नसीमा, ऐक, आम्ही बाद में रानी साहब, आज हमारे घर ईद जैसा है. आज आप और थोरले दनी हमारे घर एक साथ आए हैं. या अल्लाह, मुन्नी के अब्बू कहाँ रह गए? मुन्नी के अब्बू. चुप, बिलकुल चुप. आता आम्ही जे सांगतोय वो ध्यान से सुनो. तुम्हारे मुन्नी के अब्बू अब नहीं रहे. नसीमा, ऐकतेस ना? हे नसीमा, निसार आपल्याला सोडून गेला. अल्लाने त्याला त्याच्याकडे बोलावलं ग. नसीमा, तुम झूठ बोल रहे हो. ऐसा नहीं हो सकता. वो आ जाएंगे. उन्होंने कहा था कि वो मुन्नी के लिए खिलौने लाएंगे. वो आएंगे, वो जरूर आएंगे. मेरी मुन्नी. जरा मध्ये तरी या. नसीमा, मुन्नी. आओ, उचला हिला. मुन्नी अब्बू, हिला मेळा ठेवा आणि गडीवर घेऊन चला. मुन्नी के अब्बू. सांभाळून हकीम आणि वैद्य यांना ताबडतोब गाडी बोलून घ्या. निघा. सावकाश, सावकाश न्या. जिजाका, आज काय खरडा बनवला हो तुम्ही? लई जात. नाही, आम्ही खरडा बनवला नाही आणि तो चांगला तर मुळीच झाला नाही. का बरं? असं रागावून का बोलतायसा? कुणाला त्याचं काही नाही. आत्ता कुणाला म्हणजे? अव, समद्यासनी लई कौतिक वाटलं बघा. आणि थोरलं धनी, ते तर देवाचा प्रसाद वाटावा तसं समद्या गडीभर तुम्ही केलेला खरडा वाटत होत. अय्या हो. होय तर. छे, काही नाही.
आम्ही समोर असताना त्यांनी आमच्याकडे नीट बघितलं सुद्धा नाही. लगेच निसार चाचाकडे गेले. त्यांना आमचं नाही, निसार चाचांचं जास्त कौतुक आहे. आम्ही निसार चाचांकडे का गेलो होतो ठाऊक आहे का तुम्हाला? निसार चाचा देवाघरी गेले. काय? कसे? मुघलांनी हल्ला केला त्यांच्यावर. पण कोमाजी काकाने त्यांना तलवारीचे हात शिकवले असतील ना. आम्ही 3-3 दादांशी एकट्यानेच लढतो, माहितीये ना. निसार चाचांनी सुद्धा 25-30 जणांशी 2 हात केलेच असतील. पण जिजात ती तालीम नव्हती, तो हल्ला होता. निसार चाचा मारले गेले त्यात. आणि म्हणूनच आम्ही निसार चाचांकडे गेलो होतो. हे बाळ त्यांचंच आहे. आम्ही नसीमाची व्यवस्था बघून येतो. त्यांना हा धक्का अजिबात सहन झाला नाही. बाळा, तुझे बाबा आमचे निसार चाचा आमचे खूप लाड करायचे. तुझे पण करत असतील ना. पण तुला कसं कळणार? तू किती छोटस बाळ आहेस. वय दादासाहेब, हे आमच्या नीटचं लक्षात नाही आलं बघा. अहो, निस्सार निघाला त्या दिवशीचीच गोष्ट आहे. जिजा अशा खेळून चालल्या होत्या, त्यांनी निस्सारला आबासाहेब म्हणून हाक मारली. कारण त्यांना पाठमोरा निस्सार म्हणजे तुम्हीच वाटला. आज निसारची बायको पण तेच म्हणत होती. आपण गेलो आणि आम्हाला बघायच्या आधी तिला वाटलं की निसरत परत आला. वहिनी साहेब आले. मुघलांची वृत्तीच अशी आहे. पण ते आले की आदिलशाही सरदार आपल्या पुढे दोस्तीचा हात करतात आणि ते गेल्यावर पुन्हा आपल्या जीवावर उठतात. पुराणात सांगितलंय जगदेवा, परके आले तर आपण 105 नाही तर 100 विरुद्ध 5 असंच लढायचं. आमच्या जातानाही लक्षात आलं होतं, आता परत येतानाही लक्षात आलंय. जरा स्पष्ट विचारू का? बोला बोला की. असं काहीतरी आहे जे आमच्यामुळे तुम्हाला बोलता येत नाही. आम्ही आल्या आल्या तुम्ही बोलणं थांबवता आणि विषय बदलता. वहिनी साहेब, असं काही नाही. आता तुमच्यापासून काही लपलंय का? आम्ही निसारविषयीच बोलत होतो. हो ना. पण आम्हाला असं वाटतंय की निसारच्या बाबतीतच काहीतरी आम्हाला माहिती नाही. नाही बर, निसारच्या बायकोची व्यवस्था झाली का? आणि बाळाचं काय? त्याची काळजी नको. बाळाला तर स्वतः जिजा बघत आहे. अटगुळ मटगुळ सोन्याचं कटगुळ. हाय का आता केला पुन्हा पराक्रम. चला आज चला आपण दुपट बदलू. गोदाताई, तू जा.
आम्ही इथेच थांबतो. तू नवीन दुपटं घेऊन ये, आपण इथेच बदलू. जी. आता बाळ आहेस तोवर कर असे पराक्रम, पण मोठं झाल्यावर तुला आमच्यासारखंच मोठं व्हायचंय. निसार चाचाचं स्वप्न होतं की तुला आमच्यासारखं. जिजाक्का, हो जिजाक्का, आता आमच्यावर बी रागावलाय सगळं. हा, बोलणार नाही आमच्या संग? आम्हाला कुणाशीच बोलायचं नाही. बर जिजाक्का, तुम्हाला माहित आहे का थोरलं जणी काय करतात ते? त्यासनी जर एखाद्याचा राग आला का नाही तर ती त्याला कोरडं मारायची शिक्षा करते. पण ते तेवढ्या पुरतच, पुन्हा लगेच त्या माणसाला आपल्या जवळ करते. तसंच तुम्ही बी जर माझा राग आला असेल का नाही तर मला कोरडं मारा बघा, पण निसर्गाच्या असं रुसून बसायचं नाही जिजाक्का. आम्हाला आबासाहेबांनी कोड्यापेक्षा जास्त कठोर शिक्षा दिली. असं बोलू नये. हा, आणि ही काही शिक्षा आहे तेव्हा? तालीमखान्यात न जाणं, दादांशी न बोलणं ही शिक्षा नव्हे. नाही नाही, तुम्ही तसं बघता म्हणता ना तुम्हाला तसं दिसतं. बरं ते सोडा, तुम्हाला माहित आहे का माझं तान बाळ आहे का नाही, तिला मी काय सांगतो माहित आहे का? मी तिला म्हणतो, बाळा तुला आपल्या जिजाकावानी मोठं व्हायचं आहे, जिजाकावानी पराक्रमी व्हायचं आहे तुला. आणि जिजाका, तुम्ही मगाशी कसं त्या जुलमी फौजी संघ 2 हात करून त्या शेतकऱ्याला त्याचं धान्य परत मिळवून दिलं कसं? निसार चाचा, आम्ही पण तेच म्हणतोय. आम्हाला पण पराक्रम करायचा. मुतपाक खान्यात कसा करायचा पराक्रम, पण हेच तर आम्ही आबासाहेबांसमोर बोलू नाही शकत. रडू नका, उगी रडू नका. अहो आबासाहेबांनी समजा उमगतय, पण त्यासनी काय वाटतंय आपल्या जिजाक्का समध्या बाजूने मोठ्या व्हायला पाहिजे. म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला? हा, मला सांगा, तुम्ही झाड बघितलंय का नाही? झाड कसं असतं बरं? एका मुळावर असतंय काय ते? नाही, लई मुळं त्याची पसरलेली असतात का नाही जमिनीत. हा, त्याच्या जेव्हा उभं असतंय ते, आणि मग जेवढं ते जमिनीत पसरलेलं असतंय तेवढंच मग हवेत डवरतंय का नाही? तसंच आपलं बी असतंय. माणूस समजा एकच गोष्ट शिकून मोठा झाला तर त्याचा काय उपयोग आहे का? सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. म्हणता ना आपला आबासाहेब तसं सांगतात आपल्याला, त्याला तुम्ही शिक्षा समजू नका जा. मग आता मला काय एवढं लई कळत नाही, पण आमचं थोरलं धनी जे सांगतात का नाही ती मी तुम्हाला सांगतो. कशाला बी शिक्षा समजू नये, संधी समजावू. तुम्ही बी तसंच समजा. आता हस बघूया, हसा. आणि पुण्याच्या डोळ्यात पाणी आणायचं नाही बरं का? निसार चाचा, आम्हाला ठाव आहे तुम्हाला निसार चाचांची सय आली, तर जिजाकांनी असं रडल्याचं निसार चाचांना आवडायचं का? नाही, त्यांना नाही आणि आबासाहेबांना सुद्धा नाही. दोघांची आमच्यावर सारखीच माया, म्हणून आम्हाला त्यांची सारखी आठवण येते. समजा व्यवस्थित करून आलोय. हो माझी, तू गेलास तरी चालत, तुलाही घरी जाऊन आंघोळ करायची असेल ना? जी. गोमाजी, दफन करताना सुद्धा निसारच्या चेहऱ्यावर हास्यच असेल ना? नाही, अजिबात नाही. लय हाल करून मारला, लय राग काढला होता. का?
जिन्नसासाठी हल्ला केला होता ना? तुम्हाला ठाव नाही होय? अहो थोरलं धनी गोमाजी गोमाजी थकून आले असतील, जाऊ दे त्यांना. हा जी. वाक्य पूर्ण करून जा. आम्हाला काय ठाऊक नाही? नाही काय नाही जी. मगापासून ही दोघं आमच्यापासून काहीतरी लपवत आहेत हे आम्हाला जाणवत होतच, पण आता खात्री झाली. गोमाजी पटकन बोला आणि रजा घ्या. तुम्हाला तिष्ठत ठेवणं आम्हालाही आवडणार नाही. सरकार माफी करावी पर उलगडा करावा लागेल. जिन्नस आणि दवा पाण्यासाठी हल्ला झाला नव्हता. थोरलं धनी असत्याला असं मुघलांना वाटलं म्हणून हल्ला केला होता. थोरल्या धन्यांना मारण्यासाठी. निस्सारान थोरलं धनी अंगपिंडानं सारखंच लई हाल करून मारलं. अहो वहिनी साहेब, हेच मागाशी दादासाहेबांना आम्ही सांगत होतो. आज सुद्धा निस्सारच्या बायकोला दादासाहेब घरी गेल्यावर निस्सारच आलाय असं वाटलं बघा. निसार गेला, पण आमच्या ऐवजी गेला. तुमचं कुंकू बळकट म्हणून आम्हाला वाचवून गेला. किती बदल होतो नाही? 4 दिवसापूर्वी कसं होतं आणि आज पहा, तुमच्या आग्रहामुळेच झालंय बाई. आमच्या नाही हो, जिजा जात्याच गुणी आहेत. आम्ही फक्त पाण्याला वाहतं केलं एवढंच. हो, पण त्यात वाईटपणा घेण्याची तयारी दाखवलीत तुम्ही. हा तुमचा मोठेपणा नाही का? तुम्हाला सांगू, आमचे आबा नेहमी म्हणायचे की आपल्या मनाला पटत असेल ना तर काहीही चुकीचं होत नाही. आम्ही सुद्धा जिजांना हेच शिकवणार आहोत. आणि तुम्ही बघा, नक्की जिजा आमचं अधिक ऐकतील. आधी त्यांचा ओढा थोरल्या बाईंकडे होता, पण आम्ही आता त्यांना कसं तयार करतो ते बघाच. थोरल्या बाई? अगदीच काही लटकन होतो हो. जिजा आज आमचंच ऐकत होत्या. म्हणजे तुमचं ऐकू नये असं कुणी काही शिकवलं नाहीये? म्हणजे तसा हेतू सुद्धा नाही. बाई, तुमच्यामुळं काय झालं आहे याची जाणीव नाही तुम्हाला. चला.
थोरल्याबाई काय झालंय? मुळे आपलं कुंकू वाचलं. म्हणजे आम्ही समजलो नाही. काय झालं का? बोला. थोरल्याबाई बोला. जिजांना मुतबाखान्यात घेऊन जाण्याचा निर्णय तुमचा होता. मान्य नव्हता जिजांना तू. त्यावेळी सैन्याचं दवापाणी घेऊन जाण्याचं स्वारींनी टाळलं. पहिल्यांदा टाळलं. आणि स्वारी नाही माझी निसार गेला. मग थोरल्याबाई पूर्ण करा. आमचा श्वास अडकेला का? बोला. स्वारीत जडी आलेल्या भारेकरांनी निसारवर हल्ला केला. आपलं कुंकू पडून निसार मात्र काम्याला. मधल्या बाई, अहो त्यावेळी तुम्ही जर तो अटक केला नसता. आई रेणुकेनेच तुम्हाला बुद्धी दिली बघ. दिसाचं बाळ आणि त्याची बायको त्यांना आम्ही गणित घेऊन आलो. आपल्याला आयुष्यभर त्याच ऋण जपायचं. लखू जी बच गए? कैसे? उनकी जगह निसार खान था, उसने अपनी जान गंवाई. शमशेर खान, शमशेर खान, तूने फिर से सबूत दिया है कि शहजादे परवेज के सरदार भी उतने ही निकम्मे हैं. ये शमशेर खान की शिकस्त है. नहीं, शिकस्त उनकी नहीं, हमारी है. मुगलिया जंजीरों से वफा की उम्मीद करना यही पहली गलती थी. शमशेर, तुम हैरत में रहोगे. ऐसा इनाम हम देंगे. हुजूर, आपका हुक्म तराको पर. तुम्हारे लिए नहीं, तुम जाओ, हम देखेंगे. जी हुजूर. शमशेर, शमशेर हमेशा के लिए दक्खन से रुखसत कर देंगे और तुम्हें पता भी नहीं चलेगा. क्या लखू जी की जगह कोई और था?
यानी ये तो अभी मुकम्मल नहीं हुआ। अरे बेवकूफ, यहां सीधे मुंह उठाकर मुझे बताने चले आए। चुल्लू पर पानी में डूब क्यों नहीं गए तुम? ये सब मलिक की चाल है। हम फिर धोखा खा गए। इत्मीनान रखिए हुजूर, हमारा अगला दाव जरूर मुकम्मल होगा। कैसे? अगर वहां का भी ख्याल करेंगे तो आपको कुछ और मंजर दिखाई देगा। अलग मंजर? मतलब? वहां भी तो ये खबर पहुंची होगी ना कि लखू जी के बदले कोई और मारा गया। झूम रहे होंगे, नाच रहे होंगे, जश्न मना रहे होंगे, और क्या? नहीं नहीं हुजूर, डर के मारे कांप रहे होंगे। सिर्फ लखू जी ही नहीं बल्कि उनका पूरा खानदान इस हादसे से तहस नहस हो गया होगा, गुरूर टूट चुका होगा। ये हो सकता है? एक जान लेते हैं तो जीत होती है, लेकिन जब किसी की जान बचती है तो पैदा होने वाला डर उस इंसान को जीते जी मार देता है। यानी हमने उन्हें आज भी मारा है? नहीं नहीं, तुम मुझे अपनी बातों में उलझा रहे हो। हमें उन्हें भी जख्मी करके घाव का निशान देना है। नहीं नहीं हुजूर, इस नाचीज की बात को मानिए। आपने सिर्फ उन्हीं को नहीं, उनके पूरे खानदान को जख्मी किया है। मधल्या बाई, काय झालं? कुठे काय? तुम्ही कुठे निघाला होतात ना? आम्ही नाही. आपल्यापेक्षा थोरल्या बाईच बऱ्या नाही. त्या तुम्हाला म्हणतात, तुम्ही त्यांना म्हणा. आम्हाला नाही, त्या आम्हाला श्रेय देतात. हा त्यांचा मोठेपणा. खरं श्रेय आमचं नाहीच. स्वारी आमच्यासाठी थांबली नव्हती, ती जिजांसाठी थांबली होती. हो, पण जिजांना तुम्ही मनाई केली होती ना, नाहीतर कशाला थांबले असते. आमचं मेलीचं मरू द्या. कसं सांगू, मला काहीच कळत नाही. आम्हाला सुद्धा काहीतरी सांगायचे, पण धाडसच होत नाही. हो, आमच्या पुढे बोलायला काय आता? बघा, काही रागवायचे नाही. अहो बोला तरी. आम्हाला वाटतं थोरल्या बाईंसारखं तडक सदरीवर जावं आणि स्वारींचे पाय शिवावे.
तुम्हालाही असंच वाटतं? आम्हालाही अगदी तसंच वाटत होतं, पण बोलण्याचा धीर होत नव्हता. कधी धाडस केलं नाही ना. छत्रीवर नको, पण आणून तरी बघायला काय हरकत आहे? खरंच जाऊया? कोणी काही म्हणणार तर नाही ना? तुम्हालाही वाटतंय, आम्हालाही वाटतंय. मग चला. शमशेर बरोबर लपाछपीचा खेळ आता बंद करायचा. आम्हाला सहन होत नाही. दादासाहेब तुम्ही कशाला? आम्ही आहोत ना. सरकार तुम्ही फक्त हुकूम करा, त्याला इथं पकडून आणू का? आणताय कशाला? त्याला तिथंच काढून टाका, संपवून टाका. काटा मुळापासून उपटून काढा. आमच्यावर केलेला हल्ला जर आम्ही गपगुमात बघत बसलो तर काळ सोकवल. वय आम्हालाही तसंच वाटतंय दादासाहेब. ना मग आता ध्यानात घ्या. आता त्याला जर उघड उघड त्याच्यावर हल्ला करायचा असेल तर आपल्याला पूर्ण तयारी करावी लागेल आणि त्या तयारीने त्याच्या मुसक्या बांधाव्या लागतील. वय तेव्हा ध्यानात ठेवा आणि पूर्ण तयारीनिशी निघा. वय दादासाहेब फिकीर नको आमची. सरकार ह्या गेलो आणि ह्या आलो. येतो. येतो. बघा, स्वारी इथेच आहे. भाऊ तर कामात आहेत, आपण नंतर येऊया. नाही, थांबा. आपण जरा वेळ वाट पाहू. निसारच्या बायकोच्या नावानं जमीन कसायला द्या. एक सुचवू का धनी? बोला. जमीन कसायला सुद्धा त्यांच्या घरी कुठं कोण आहे? आपण काही रुके दिलेत तर सोय होईल बिचारीची. रुके किती काळ पुरणार आहेत? रुके तर देऊच, पण जमीन सुद्धा कसायला द्या. जी. कसायला कोणी आता नसेल तर निसारचं बाळ मोठं होईपर्यंत आपण माणसं लावून जमीन कसून घेऊ. पण काळजी तर आपल्यालाच घ्यायला पाहिजे ना. जी. तुम्ही नोंद करून घ्या, आम्ही आलोच. जी सरकार. अहो, हे काय करताय तुम्ही? थोरल्या बाईंनी आम्हाला सगळं सांगितलंय. आमचं कुंकुबळ असंच अभंग राहू. आम्ही खरंच पुण्यवान आहोत. स्त्रियांना देवानं चांगली सोय करून दिली आहे. देणगीच म्हणा ना. भावनांची वाट मोकळी करून द्यायला अश्वास्तक दिन दिला. आम्ही पुरुष, त्या कामाच्या ठिकाणी आम्हाला हळवं होऊन कसं चालेल? चला, आम्ही येतो. तुम्ही त्या बाळाला पहा, त्याची काळजी घ्या. जिजा, जिजा थांबा, थांबा. त्या बाळाला आमच्याकडे दे. नाही नको, राहू दे. अहो, तुम्ही तालीमखान्यात जाताय ना, बाळाला घेऊन जाऊ नका. आतला खणखणाट सहन होणार नाही त्याला. द्यायचं. आऊ, वादळ वाऱ्यात ऊन पावसात कशातच डगमगणार नाही.
अशी त्याला सवय लाव. जिजा हो लहान आहे ते. आम्हाला सुद्धा ही सवय लागली होती तेव्हा आम्ही सुद्धा एवढेच लहान होतो, असं गोदाताईच म्हणते. बरोबर ना? हो बरोबर आहे. मग या बाळाला सुद्धा ही सवय होईल. आम्ही आऊ आहोत आता त्यांच्या. आम्ही आमच्या बाळाला एवढं कणखर बनवू की 25 काय कितीही जण अंगावर आले तरी बाळच त्यांना हरवेल. अहो पण आऊ, हे बाळ आमच्यासारखं व्हावं म्हणून निसारच्या अल्लाकडे दुआ मागायचे. जसा देव आपल्याला शब्द देतो ना, तसं निसारच्याला सुद्धा अल्लाने शब्द दिला असेल ना, मग तो आपल्याला पूर्ण करायला नको का? चला. जिजा तुम्ही वयाच्या आधीच मोठ्या होणार. धाकल्याबाई, आज इथून कुठेही जाऊ नका हा. या बाजूला सगळी स्वागताची तयारी तुम्ही बघायची आहे. अहो आम्ही नको नको, काही कमी जास्त झालं तर? अहो काही कमी जास्त होत नाही. हे बघा, दुधाचा पेला इथेच आहे. आणि जनाबाई, पायावर दूध तुम्ही सांडा हा. रेवतीबाई, पायावर ऊन पाणी तुम्ही घालायचं हा. आज धाकल्याबाईंबरोबरच राहा. तुम्ही इथं बघितलं असतं तर आम्ही तिकडची तयारी केली असती. हो, काही गांगरून जायला नको. आम्ही सगळी तयारी करूनच बाजूला होतोय. बघून घ्या हा. यात दही भात आहे, यात भाकर तुकडा आणि यात मीठ मोहऱ्या आहेत. सगळं जिथल्या तिथं आहे. मग मधल्या बाई फुलं आणायला सांगूया का आपल्याला? हो, म्हणजे आता एवढं निमित्त आहे तर आपणही मारूया आणि स्वागतालाही होतील. बघा, जे तुमच्या लक्षात येतं ते आमच्या गावीही नसतं. मागवा, सगळ्यांसाठी मागवा. नमुताई, बघा काय काय मिळतंय ते. जिजानी जर पूजेसाठी फुलं काढली असेल तर आपल्याला काही मिळणार नाही. हो, जिजा आहेत तरी कुठं? गोदाताई, आज काही विशेष आहे का? काय नाही. का हो? आज ना तू कारण नसताना हसते आहेस. हातात बांगड्या किती भरल्या आहेत आणि केसात गजरा. आज काही आहे एवढं नक्की? बघ किती लाजते आहेस. जिजाका, अहो आज का नाही, सासूबाई येणार आहेत न्यायला. सासूबाई? कोणाला न्यायला? आता कोणाला म्हणजे मला न्यायला? म्हणजे तू कुठे जाणार आहेस? कुठे जाणार आहेस आणि कधी येणार? आऊसाहेबांना सांगितलं आहे का? अहो हो हो हो. अहो मुलीला लगीन झाल्यावर सासरी जायला लागतंय कायमचं. म्हणजे तू आम्हाला सोडून जाणार? परत नाही येणार? जिजाका, असं काय करता? आणि तसं बी तुम्ही तरी कुठे इथं कायमच्या राहणार आहात? अहो सासर हेच मुलीचं घर असतंय. तू आमचं सांगूच नकोस. आम्ही कुठेही जाणार नाही आणि तुला सुद्धा कुठे जाऊन देणार नाही. अहो थांब, आत्ताच जाऊन सांगतो. जिजाका, जिजाका, काय बोलावं बाई. ह्या बघा जिजा आल्या. नमुताई, यांना फुलं माळा. नको नको, आम्हीच त्यांच्या डोई माळतो.
आऊ, आज तुम्ही सगळे विशेष तयारीत दिसताय. तुम्हाला सुद्धा ठाऊक आहे का कोण येणार आहे ते? आधी पाठ करा बघू, आम्हाला फुलं माळू द्या. आणि आम्हाला सुद्धा माहित आहे का म्हणजे काय जिजा? हो, स्वागताची सगळी तयारी सुद्धा झाली आहे. आणि हो, आज तुम्हाला आमच्या सोबत इथेच थांबायचं आहे. चांगला पूर्णावरणाचा स्वयंपाक शिकायला मिळेल. आऊ, गोदाची सासूबाई येणार आहे, त्याची अशी तयारी? अगं बाई, आम्हाला नव्हतं हो ठाऊक. पण हो, थोरल्या बाईंची भाची आणि जावई येणार आहेत, वेरूळचे भोसले. आमचे भाची जावई येणार म्हणजे तुमचेही भाची जावईच येणार नाही का? आमचे भाची जावई येणार म्हणजे तुमचेही भाची जावईच येणार नाही का? थोरल्या बाई, स्वागताची जय्यत तयारी झाली आहे हो. बघून घ्या हो, उन्हून पाणी, दही भात, भाकर तुकडा, मीठ मोहऱ्या अगदी सगळं तयार आहे. अहो, तुम्ही असताना आम्हाला कसली काळजी असणार? आऊ, ऐका ना, आम्ही काय सांगतोय तिच्याकडे लक्षच नाहीये. आऊ, गोदाताईच्या सासूबाई येणार आहेत आणि ती आम्हाला कायमची सोडून जाणार आहे. हो का? आऊ, तुम्हीच सांगा ना त्यांना की गोदाताईला इथून घेऊनच जायचं नाही. चालेल का ग? कोणी सांगत का नाहीये? तुम्हा कोणालाच इकडे गोदाताई नकोय का? आम्हीच सांगतो. गोदाताई, कोण म्हणो ना म्हणो, तू इथून जाणार नाहीस. मंडळी आली वाटतं. चला चला, आटपा लवकर. रमुताई, औषधाचा थाळा आणा.
या. हे कशाला? अहो, पाया तर फोडू द्या की. बघा, जावयाला आशीर्वाद द्यायला सिंदखेडचा राजा मध्ये हात आकडता घेत आहेत. आकडता कुठं? आशीर्वाद आहेतच. मालवणी राजांच्या पाठीशी आणि भोसले कुळाशी कायम आमचं उदंड आशीर्वाद आहेत. आता कस सगळे आहोत म्हणून, नाहीतर भाचीने सुद्धा आत्याबाईंची गळा भेटच घेतली असती. उमाबाई ओळखलत का? मधल्या बाई आणि धाकल्या बाई. तुमची आवड निवड लक्षात ठेवून सगळं केलं हो दोघींनी. पाठच्या बहिणी तशा असतील तर काळजी करायलाच नको. अगं बाई, तुम्ही दत्ताजी ना? असू दे असू दे. ताईसाहेब, वेरुळकर आता आशीर्वाद देताना हात आखडता घेतात असं म्हणू का? दत्ताजी मोठ्या भगिनीचा असा अपमान करतात? अहो आत्याबाई, अपमान कसला? दत्ताजी हक्कानं बोलले. अहो पण तुम्ही आता आमच्या फक्त भाजी राहिला नाही आहात, वेरूळच्या भोसलेंच्या सासूरवाशीण आहात. माफी असावी ताईसाहेब. हे अचलोजी, राघोजी आणि ते बहादूर. अगं बाई, सगळे चांगलेच मोठे झालेत हो. आणि आत्याबाई, ह्या कोण? गालात लाडू ठेवून उभ्यात त्या? जिजा या, पुढे या. या जिजा. अहो मालोजी राजे नाती काही सगळ्यांनाच असतात, पण ती टिकवायची ताकद आणि इच्छा फार कमी लोकांच्यात असते. अहो न येऊन सांगतोय कुणाला, बाईसाहेबांच्या माहेरची गाठ आहे. अहो बाहेरचा दगड बी स्त्रीला प्यारा असतोय, ठाऊक आहे ना? होय, हे काय ठाऊक नव्हतं आम्हाला. अहो ऐकलत का? जावई बापू काय म्हणाले आपल्याला? दगड म्हणले दगड. अहो नाही नाही, काय तर काय, तेवढं कुठलं धाडस? आताच तुम्ही म्हणालात की बाहेरचा दगड सुद्धा प्यारा असतो स्त्रीला म्हणून. हा बर, तुम्ही आता विश्रांती घ्या, तवर आम्ही शिबंदीची सगळी व्यवस्था बघतो. हा आबासाहेब, आम्ही पण येतो. बर, चला चला चला. आबासाहेबांचा शब्द लेकर कशी अल्लत झेलताय. करायलाच पाहिजे. चल चला. नाही नाही, आधी रेणुका मातेच दर्शन आणि बघ बाकी समज. जिजा जा बर, देवघरात घेऊन जा. जिजा काय? काय झालं हो आत्याबाई? जिजा एकदम गप्प गप्प दिसताय. काही झालंय का? छे हो, शेंडेफळ आहे ना, सगळे त्यांचा शब्द झेलत असतात. आज कोणी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून जरा रुसल्या. हो का? बरं झालं स्वारींबरोबर पाठवलंय. अहो तुमचे जावई दगडाला सुद्धा मुलाला लावतील. इथे जिजा बघा कशा खुलतायत. काय हो, कोटीकराकडे चालू नव्हतं का आपण? कोटीकराकडे खरंच तिकडे घेऊन चाललाय? रेणुका मातेच्या पाया पडायला जायचंय ना. जिजाबाई, ओ जिजाबाई,
काय काय म्हणालात? आता काय चुकलं का काय? जिजाबाई म्हणालो. बाई? आम्हाला बाई म्हणालात? जिजाबाई म्हणालात? आजवर कुणीच असं म्हटलं नव्हतं. चुकलं का काय? आता एवढ्या मोठ्या बाईंना बाई नाही तर काय म्हणणार? मोठ्या बाई? आणि मग आमच्यावर राग धरून आमासनी कोठी घरात रेणुका मातेचं दर्शन घ्यायला नेणाऱ्या लहान असतील का? मोठ्याच म्हणायच्या. आव, कोठी घराकडे नाही काही, देवघराकडेच घेऊन चाललो. असं असं. परत तुम्ही गालात सुपारी का बरी ठेवली आणि ती बी अख्खी? लखुजी राजासनी चालतंय का? आम्ही कुठे सुपारी खाल्ली आहे? आणि मग कपाळावर आट्या, गाल फुगल्यानं आणि आमच्याकडे न बघता असं पुढं पुढं चालणं. उदाताई सासरी जाणार आहे याच कुणालाच काही वाटत नाही. कुणालाच तिकडे नकोय आणि तिला सुद्धा जायचंय. वय आम्ही आऊंना सांगितलं, मधल्या आऊंना सांगितलं, पण सगळ्यांच्या ध्यानात एकच गोष्ट, जावई येणार आहेत, उमाताई येणार आहे. कुणाचंच आमच्याकडे लक्ष नाही. आता आमच्या ध्यानी यो समदा प्रकार आला. आम्ही येणार म्हणून समध्यानी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून तुम्ही रागावला या. खरं ना व? आमचं काही नाही, पण गोदाताई जाणार आहे ह्यात सुद्धा कोणाला काही वाटू नये. थांबा थांबा. आता आम्ही एक काम करतो. देवीचं दर्शन झालं की ताबडतोब तुमच्या आबासाहेबांकडे जातो आणि यो गोदाताईचा प्रश्न निकाली लावाय सांगतो. मग तर झालं. नको, अजिबात नको. आमच्या आबासाहेबांना अशी दुसऱ्यांची शिफारस आवडणार नाही आणि आम्हाला सुद्धा ते पटणार नाही. आणि मग आम्ही सांगितलं तरी आबासाहेब ऐकतील. त्यासाठी तुम्ही कशाला वजन खर्ची करायला पाहिजे? सिंदखेडच्या पाण्यालाच धार आहे. माते, तुझा आशीर्वाद सदैव असू दे. तुम्ही बी मातेला सांगा असं काहीतरी घडव की तुमच्या मनासारखं होईल. नाही, देवी कधीही चमत्कार करत नाही. थोरल्याने सांगितले. देवी हेच सांगते की ती देवी असूनही तिला आयुध घेऊन असुरांची लढावं लागतं. मग आपल्याला सुद्धा लढायलाच पाहिजे. चमत्कार न लढता होणार नाही. तुमचा शब्द प्रमाण अद्याबाई. काही अम्माबाई, अगदी आमच्या जिजान एवढा झाला होता तुम्ही. कधी तुम्हाला अशा भेटतो ना असं झालं होतं आम्हाला. हो, म्हणून तर तुम्हाला इकडं घेऊन आलो. आणि तुम्ही म्हणा आमचा शब्द प्रमाण. तुम्हाला आम्ही डोळ्यांनी न थांबवतो तर अगदी बाहेरच्या चौकातच कडेवर सुद्धा येऊन बसला असतात. हो तर मग फलटणला गेलं की तुम्ही आम्हाला भेटतच नाही. त्यामुळे आमचं माहेरपण पूर्ण झाल्यासारखं होतच नाही. तुम्हाला भेटलं की माहेरपण पूर्ण होतं. आठवतं का, 2चे 4 हात होऊन जाणत्या झाल्यावर सुद्धा तुम्हाला वेरूळला जायचं नव्हतं. आमच्याच बरोबर सिंदखेडला यायचं होतं. मग तुम्हालाच नको झालं होतं आम्ही, म्हणून दिलं ढकलून. आम्ही ढकललं? जुलूमच झाला की तुमच्यावर. बर, मग आम्ही आता जावयांना सांगतो की उमाबाई इथंच राहतील, तुम्ही करा दुसरी. चालेल? अहो काहीतरीच काय आत्याबाई.
खरंच हा, त्या वयात जर तुम्ही समजावून सांगितलं नसतं ना तर आम्ही काही वेरूळला गेलोच नसतो. हो का? या बघा. तुम्ही उगाच जीवाला गोर लावून घेता हो कुठे गेला म्हणून. लाडक्या आत्याबाईंच्या दालनात असतील हेच म्हंटल होतं ना आम्ही. अगं बाई, स्वारी शोधते का आम्हाला? उमाबाई, स्वारी नाही, आम्ही शोधतोय तुम्हाला. का ते विचारा. का? पहिलं कारण असं की तुम्ही दोघी काळ वेळ विसरला असाल. आणि दुसरं कारण असं की आम्ही चौघांची तयारी ठेवली होती आणि आलात तुम्ही दोघं. हो ना, शहाजी राजे आणि शरीफजी राजे कुठे आहेत हे विचारायला शोधतोय. अगं बाई बघा, अहो हे विचारायचंच विसरलो की आम्ही. वाटलंच होतं आम्हाला. मोठे झाले असतील ना शहाजी राजे. हो तर मोठे झालेत, स्वारींच्या पावलावर पाऊल ठेवून चाललेत. हो, पण आणलं का नाहीत? अहो त्यांचे आबासाहेब आणि काकासाहेब त्यांना नवनवीन कामगिरी देत असतात आणि हे शहाजी राजे तहान भूक विसरून ती कामगिरी पार पाडतात. आता ही एक नवीन कामगिरी देऊन ठेवलेली. म्हटलं 2च दिवसांचा मुक्काम, जाण्या येण्यात जाणार 4 दिवस. उगाचच प्रवासाचा त्यांना क्षीण होईल आणि इतके दिवस कामही खोळंबून राहील म्हणून नाहीच आणलं. काय 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 म्हणालात? 2च दिवसांचा म्हणजे? अहो आत्याबाई, तुम्हाला भेटायचं निमित्त, निमंत्रण द्यायला म्हणून आलो तर. स्वारी म्हणाली स्वार पाठवून देऊया. म्हटलं नको, आपणच जाऊन निमंत्रण देऊ. निमंत्रण कसलं असा प्रश्न पडलाय का? घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार करायचा ना, त्याच. निमंत्रण कसलं ते नंतर समजावून घे. त्या आधी काय म्हणालात? ते 2 दिवसाचं काय म्हणालात? ते काही नाही हं. 2 दिवस नाही आणि काही नाही. सांगावा घेऊन आलेला स्वार सुद्धा 4 दिवसांनी जातो. घरात पाय आणि दारात पाय, जायची काही कशाला? हो ना, आम्ही ओटी भरू तेव्हाच गडीतून जायचं. काय हो? काय झालं? रडू कशाला आलत? एकटं वाटलं वय? कोणी दिसलं नाही म्हणून की काय? नाही 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 नाही. आता आले का नाही म्या? हो हो हो, आता समधी येणार. ये. नाही नाही झालं. हात का लावू दिला त्या ताईला? तिला सासरी जायचं. अव वल्ल केलं तर तुमच्या बाळानं म्हणून दुपटं बदललं. तुझी ही आऊ आहे ना, मग ती बघेल काय करायचंय ते. तू काहीही करायची गरज नाही. असं आणि मग मी काय करू? तू जा तुझ्या सासरी. पर सकाळी तुम्हीच तर फरमान काढलत ना का म्या जायचं नाही म्हणून? म्हणजे तू आमचा शब्द पाळणार नाही ना जाणार? घ्या आता, म्या तुमच्या शब्दाबाहेर हाय व्हय? परजीजा का मुलीला लगीन झाल्यावर सासरी जायच लागतंय, रीतच आहे तशी. असं बघू नका आणि माझं राहू द्या. परी ह्या तुमच्या बाळाला बी जावं लागणारच आहे. ती बी मुलगीच आहे नव? नाही, अशी काही रीत नसते. आम्ही आता आऊ आहोत त्यांच्या. आम्ही आमच्या बाळाला कधीच सासरी धाडणार नाही. जिजाका
मला आणि त्या बाळालाच नाही तर तुम्हाला बी सासरी जावं लागणार आहे. कसं सांगायचं आता तुम्हासनी? पाहिलं ना उमाबाई, सगळ्यांना किती हव्या हव्याशा आहात तुम्ही तर. सगळ्यांनाच नाही काही, एका माणसाला सोडू. एक कोण? त्या काय? जिजा, जिजा इकडे या. काय हे? अहो आत्याबाई रागवू नका, आम्ही बोलतो ना त्यांच्याशी. जिजा, आम्ही की नाही? अगं बाई, हे काय बाळ आहे होय तुमच्याकडे? आम्हाला वाटलं बाहुली आहे. तुम्हाला माहितीये आम्ही वेरूळवरून तुमच्यासाठी एक छान बाहुली आणलीये. तुमच्याकडे बाहुला असेल ना, तुम्ही त्याच्याशी लग्न लावून द्या तिचं आणि सासरी घेऊन जा. ही बाहुली नाहीये, हे आमचं बाळ आहे. आणि बाहुलीशी खेळायला आम्ही काही लहान नाही आहोत. आम्ही आऊ आहोत त्यांच्या. आणि मुलगी असली तरी आम्ही काय तिला सासरी धाडणार नाही. जिजा, हे असं बोलण्याची रीत आहे? आम्ही तुमच्याशी सुद्धा असेच बोलतो ना. आम्ही आणि उमाबाई सारख्याच का? चला माफी मागा त्यांची. हो आत्याबाई, आमची कशाला माफी? अहो त्यांनी तुमच्यात आणि आमच्यात भेद केला नाही, त्याच्यात आमचा गौरवच नाही का? बघा, तुम्ही त्यांची बाजू घेताय तर कशा बघतायत बघा. असू द्या हो.